हाय हॅलो नमस्कार, दिस इज मी श्रद्धा. तर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ मी संध्याकाळी बनवते. तर आज माझे हस्बंड जॉबवरून लवकर आले होते, तर त्यांना घरी येताच भूक लागली म्हणून मी लवकर स्वयंपाकाला लागले. खिचडी तर माझी टाकून झालेली होती. त्यानंतर लक्षात आलं की ब्लॉग पण काढायचा आहे. तर घरी येताच त्यांनी चिकू घेऊन आले आणि माझ्या यांना गोड खायला फारच आवडतं. तर म्हटलं आज चिकूचा शिरा बनवूया. सर्वात आधी मी चिकूची साल काढून घेतली, कारण मला त्याची पेस्ट बनवायची आहे, म्हणजे इझी जाईल ते मिक्सरमध्ये करताना. आणि इथं माझी खिचडीसुद्धा रेडी झाली. मग मी गॅस बंद केला आणि चिकूची साल आणि त्याच्या बियासुद्धा काढून घेतल्या. मग सर्वात आधी मी पेस्ट काढून घेते. पॅनमध्ये तूप टाकताना माझा चम्मच पण तुपात पडला आणि ते तूप इतकं गरम होतं की मला चटकाच बसला. असं कधी होत नाही की स्वयंपाक करताना माझ्याकडनं काही चुकी होत नाही. एकतर मला लागतं, नाहीतर माझ्या हातातून काहीतरी तुटतं. असो, हे तर होतच राहील. मग मी तो चम्मच साईडला टाकला आणि तुपामध्ये पेस्ट टाकली आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ आणि ड्रायफ्रूट्स पण टाकून दिले आणि मिक्स केलं. माझी व्हिडिओ क्वालिटी इतकी छान नाही आहे, कारण माझं किचन शेवटी असल्यामुळे तिथं विंडो वगैरे पण नाही आणि माझ्या घरामध्ये सर्वात आधी हॉल, मग बेडरूम आणि लास्टला किचन असल्यामुळे तिथं गरम पण खूप होतं. माझी व्लॉगिंगची सुरुवात असल्यामुळे मला कळत नाही आहे की कशावर व्हिडिओ बनवायचा आणि कशावर नाही, म्हणजे टॉपिक्स लक्षात येत नाही. पण तरीही मी ट्राय करते आणि प्रयत्न करत राहील. आता खिचडीसोबत भजी नसेल तर आम्हाला नाही जमत, म्हणून थोडी भजीसुद्धा काढून घेतली. इथं मी बेसन पिठामध्ये सर्व मसाले आणि थोडे हिंग आणि सोडा घालून 5 मिनिट साईडला ठेवून दिलं. तोपर्यंत कोथिंबीर, कांदा आणि हिरवी मिरची कट करून घेतली आणि हे सर्व बेसन पिठामध्ये मिक्स केले. पीठ छान फुललेलं होतं. तुम्हाला एक ट्रिक सांगते, त्याने बेसनाचा हातसुद्धा खराब होत नाही आणि भांडेसुद्धा खराब होत नाही. तर भजी करताना चम्मचने पीठ तेलामध्ये सोडायचं, म्हणजे आपण परत परत हात धुत बसत नाही. आपलं काम खूप इझिली होतं आणि माझ्या भजींचा सुगंध इतका छान येत होता की लगेच माझे हस्बंड किचनमध्ये आले. ते माझ्याशी बोलत होते, पण मी त्यांना इग्नोर करत होती, कारण मला त्यांचा राग आलेला होता. असो, तर इथं माझे भजी काढून झाले आणि ते सांगत होते की थोडेसे पापड पण काढ, आणि नवऱ्याचा हुकूमसर आकोपर ठेवून पापड काढले आणि त्यांना जेवायला दिलं. आणि कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आजसाठी बाय, उद्या भेटू.